आता पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। येत्या नव्या शैक्षणिक वर्षापासून तुमच्या खिशाला झळ बसणार आहे। स्कूल बसची भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव आता स्कूल बस युनियनने घेतलेला आहे। त्यामुळे जून पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये स्कूल बसची भाडेवाढ होऊ शकते। पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। पालकांच्या खिशाला आणखी कात्री, तुमच्या मुलांचं शिक्षण आणखी महागणार। बहुतांश मोठ्या शहरात आई आणि बाबा दोघेही मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी नोकरी व्यवसाय करतात, पण दुसरीकडे आपलं पाल्य सुरक्षितरित्या शाळेतनं घरी यावं आणि शाळेत जावं यासाठी स्कूल बसचा पर्याय निवडतात। पण आता याच स्कूल बससाठी पालकांना आणखी पैसे मोजण्याची वेळ येणार आहे। स्कूल बस युनियनकडनं 18% भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। ते लोग है ना 800-1000 रुपये मध्ये चालतात। व्हॅनवाले आमच्या जे बस आहे बसपेक्षा 20% कमी करतात, तर ते 1200 असेल 1500 असेल, पण लिमिट आहे की नाही? 20-20 मुलं आहे ना सैर बकरी जास्त टाकून टाकतात त्याच्या गाडीमध्ये, आणि ते बॅज नाही, लायसन्स नाही, इन्शुरन्स नाही, आणि RTO मध्ये ते नंबरच नाही। तर RTO कसं, पोलीस ट्रॅफिक डिपार्टमेंट काय करतात? त्या दिवशी आम्ही मिनिस्टरला भेटले होतं, सरनाईक साहेबला, आणि ते लेटरसुद्धा आम्ही दिलेलं आहे की एवढं तुमचे ट्रॅफिक इकडे 15-20 हजार व्हॅन चालतात, काय परमिशन आहे का? आणि आम्हाला तुम्ही सांगता रेट का वाढवता? एक काम करा, आम्हाला सुद्धा इलिगल परमिशन द्या ना। पुणे मुंबई सारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये पालक आई बाबा दोघंही नोकरीनिमित्त बाहेर असतात। अशा वेळी आपल्या पाल्याने शाळेतून सुरक्षितरित्या घरी यावे आणि शाळेत सुरक्षितरित्या जावे यासाठी बसची व्यवस्था केलेली पाहायला मिळते। मात्र आता याच बसच्या किमती पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळणार आहेत। तसा प्रस्ताव देखील बस युनियनतर्फे शाळांमध्ये पाठवण्यात आलाय आणि ही वाढ जवळपास 18% असल्याची माहिती मिळते। त्यामुळे पालकांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार असल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रात एकूण 40,000 स्कूल बसेस धावतात। महाराष्ट्रात जवळपास 30,000 शाळा स्कूल बसचा वापर करतात। प्रत्येक शाळेच्या किमान 3 ते 4 बसेस आहेत। या शाळांमध्ये स्कूल बस संदर्भात कमिटी देखील नेमली आहे। प्रत्येक शाळेला महिन्यातनं एकदा या बस युनियन बरोबर बैठक घेणं बंधनकारक आहे। सध्या स्कूल बस चालक 1000 ते 2500 पर्यंत भाडं घेतात, तर दुसरीकडे अनधिकृत व्हॅन चालक 700 ते 1200 रुपयांपर्यंत भाडं आकारतात। भाडेवाढ झाली तर हे भाडं जवळपास 1500 ते 3500 होऊ शकतं। व्हॅन आणि बस चालक संपूर्ण 12 महिन्यांचे पैसे पालकांकडून घेतात, मात्र शाळा फक्त 10 महिने चालते। वर्षातले 2 महिने शाळा बंद असते, तरीही भाडं घेतलं जात असल्यामुळे 18% भाडेवाढीला पालकांकडून विरोध होतोय। बसचे आता समजा परेल साईडचे वगैरे आहेत, रोड पर वगैरे 2200 काहीतरी घेतले जाते, आणि प्रायव्हेटवाले 1500 येतात, मग 500 रुपयाचा फरक पडतो। जेव्हा माझ्यासमोर मीटिंग झाली तेव्हा ते बोललेलं आम्ही करू कमी म्हणून, तर प्रायव्हेट व्हॅन बंद करायच्या। आता आम्ही एवढी वर्ष बघतोय सिनियर ज्युनियर KG पासून, तर मुलं अशी एकावर एक कोंबलेली असतात, त्यांच्या अंगावर बॅग्स असतात एवढ्या जड। तुम्ही लिमिटेड सीट्स घ्या, मुलांना पण सुटसुटीत बसता येईल असं बघा व्हॅनमध्ये। त्याची आधीच बोलायला पाहिजे। जेव्हा तुम्ही पुढच्या वर्षीसाठी व्हॅन लावणार ना, तुम्ही किती महिन्याचे पैसे करणार, किती करणार, 10 महिन्याचे घेणार का 12 महिन्याचे घेणार, आम्हाला हा हिशोब द्या, मग आम्ही पोरांना व्हॅन लावू। तुम्हाला वेळ नाहीये म्हणून तुम्ही व्हॅन लावताय पोरांसाठी। तो पोरगा कसा जातोय, व्यवस्थित जातोय नाही जातोय, याच्याबद्दल बोला। स्कूल बस युनियनच्या भाडेवाढीच्या प्रस्तावानंतर पालकांकडून नाराजी व्यक्त केली जाते। याची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी निवृत्त RTO अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एक सदस्यीय समिती नेमली आहे। यामध्ये नवीन शैक्षणिक वर्षापासून स्कूल बससाठी नियमावली निश्चित करणार। पुढील 1 महिन्यात या संदर्भातील अहवाल तयार केला जाणार। स्कूल बसच्या नावाखाली संस्था चालकांकडून होणाऱ्या लुबाडणुकी संदर्भात काम करणार। 2011 साली नेमलेल्या समितीनं सुचवलेल्या उपाययोजनात विचारात घेणार। बदलापूरच्या घटनेनंतर स्कूल बसमध्ये वेगवेगळ्या उपाययोजनांचा विचार करणार। नाही, भाड्याचा प्रस्ताव ठीक आहे, तो कमी होऊ शकतो, पण आमच्याकडे ज्या अनऑथराईज कोणीही गाड्या चालवतो, टॅक्सीने आणतात, टॅक्सीचा धंदा करणारे टॅक्सीने आणतात, म्हणजे पालक नव्हे, त्याच्यावर कोण लेडीज नाही, कोण नाही, असे मुलं घेऊन येतात, भरून घेऊन येतात, तर त्या बंद झाल्या पाहिजे। सुरक्षेचा प्रश्न आहे, आणि खूप लोक झालेले आहेत, खूप असे जवळजवळ 35 लोकांची मी लिस्ट काढली, मी RTOला देणार आहे ती। पर डे 1200 रुपये, 1200 रुपये पर डे, महिन्याला येऊन जाऊ। आणि काय पालकांचीच व्हॅन आहे म्हणतात? पालकांची परमिशनचं कसं असतं?
परमिशनची शाळेची वेगळी असते, येल्लो गाडी असते ती शाळेची असते, आणि आपली जी आहे ती प्रायव्हेट प्रायव्हेट आहे. मग ते पॅरेंट्स लोक त्यांच्या परमिशननी पाठवले तर पोरांना. म्हणजे पालक लोकांचं पत्र असतं की हां, आमचं लिहून असतो लेटर, आणि शाळेला पण दिलेलं जातं. शाळेला पण दिलेलं असतं letter. हां. अनधिकृत स्कूल व्हॅन चालकांचाही फटका स्कूल बस चालकांना बसतो. त्यात रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ केली, मग स्कूल बसची का नाही, असाही सवाल स्कूल बस चालकांकडनं विचारला जातोय. या संदर्भात आम्ही आरटीओला देखील विचारलंय. आरटीओकडनं दंडात्मक कारवाई केल्याची माहिती दिली जाते. पण पुन्हा जैसे थेच. या संदर्भात परिवहन अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या संदर्भात आमचा ठोस कोणताही हात नसतो, आम्ही त्या कमिटीमध्ये आहोत, या कमिटीमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि वाहतूक अधिकारी देखील असतात, त्यामुळे याचा निर्णय सर्वानुमते होतो असं सांगितलं. तर मुख्याध्यापकांनी मात्र या विषयावर आत्ता बोलणे टाळलेले पाहायला मिळाले. व्हिडिओ जर्नालिस्ट जितेंद्र वाघमारेंसह भाग्यश्री प्रधानाचार्य, NDTV मराठी, मुंबई.